Priti is here. I'm not sure. जे प्रॉब्लेम होतं राईट ते लिहिलं होतं चॅटमध्ये. वी कॅन डिस्कस दॅट प्रॉब्लेम. And Priti, go ahead. Share yours. Can you hear me, Priti? Let me know. जे तू प्रॉब्लेम लिहिलेस शेअर करू शकतेस का तुझं स्क्रीन? शिवराज is present. मृणाली is present. And Roshan. Shit. प्रीती, कॅन यू हिअर माय व्हॉइस? माझा आवाज येत आहे का सर्वांना? Yes, sir. या प्रीती, जे तू प्रॉब्लेम लिहिलेस राईट चॅटमध्ये, कॅन यू गो अँड शेअर युअर स्क्रीन? वी कॅन हॅव अ लुक ॲट इट. काहीतरी प्रॉब्लेम आहे सर तिला बहुतेक. ठीक आहे. टुडे या चलो नो प्रॉब्लेम, विल कंटिन्यू. बट टुडे गाईज आय विल नॉट बी टेकिंग एनी न्यू टॉपिक्स. घ्यायचे ऍक्च्युली मला, पण आज मला ऍक्च्युली तुमच्या लोकांचा सडन मॉक इंटरव्ह्यू घेण्याची इच्छा होते. कारण आपला इफ यू सी लास्ट लेक्चर पासून आणि हे रेकॉर्डिंग ठेवा सर, कारण तुम्ही जेव्हा स्वतःचे आन्सर्स ऐकणार तेव्हा तुम्हाला समजणार की आपण किती इश्यूज मध्ये राईट. तर ऍक्च्युली आपण काय वेळापासून ते वेब एपीआय आणि HTTP करतोय राईट, पण मला ते बघायचंय की हाऊ यू गाईज आर परफॉर्मिंग ॲज वेल राईट. सो व्हेरी क्विकली आय एम गोइंग टू गो टू आवर सिलेबस. आता मी सिलेबस मधलं काही विचारणार आहे गाईज, तुम्हाला रेडी राहायला पाहिजे. डोंट से मी दॅट की मला सिलेबस मला हे आठवत नाही, तो आठवत नाही. ऍक्च्युली काय होतं त्याच्याने की मग एंड टू एंड तयारी कसं होणार राईट, आहे की नाही. सो आय होप की एवढा आपला सिलेबस आहे आणि वी शुड बी रेडी एनी टाइम, इजंट इट? ओके. So let me start here. Let me start with Saili. Saili, are you there? Can you hear me, Saili? कोणाचं होतं ते? एक मिनिट. या सायली. आय थिंक आय सॉ सायली हिअर, म्हणून मी मार्क केलं होतं तिला. सायली इज नॉट प्रेझेंट टुडे. Okay, fine. If Saili is not present, Mrunali, are you there? I think Mrunali is there. Can you hear me, Mrunali? Yes, sir. So Mrunali, so we have it here Mrunali आणि रोशन आणि अभिषेक. सध्यासाठी मी मृणाली, रोशन आणि अभिषेक तुमच्या तिघांचाच घेणार हा मी. नंतर विल सी अदर पीपल राईट. इट डज नॉट मीन की मी ज्यांनी ग्रीन मध्ये त्यांना घेणार नाही, इंटरव्ह्यू घेणार, पण आज मी तुमच्या तिघांपर्यंत ठेवणार. आय डोंट नो, सायली इज नॉट हिअर. सायली शुड बी इम्प्रूव्हिंग हरसेल्फ. ओके मृणाली, लेट अस सी what things you remember, right? मृणाली, युनियन आणि युनियन ऑल मध्ये काय डिफरन्स आहे एसक्यूएल सर्व्हर्स? Very easy question. Yes, sir. In Union, it gives a record. It not gives a duplicate record from both table, but in Union, it gives duplicate record also. Means it gives all records from both tables. Okay. Okay. Very good. What is this thing called as CORS? Mrunali, you again to you. CORS काय आहे? CORS प्री फ्लाइट केलं होतं ना आपण. रोशन, CORS काय? जर रोशन आणि अभिषेक कोणाला आन्सर येत असेल, व्हॉट इज CORS, व्हॉट इज प्री फ्लाइट? Sir, actually, CORS stands for Cross Origin Resource Sharing, sir. काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे काय आहे ते? व्हॉट एक्झॅक्टली इज इट? फुल फॉर्म तर सांगितलंच भाऊ, पुढचं. Sir, actually, CORS is a HTTP header-based mechanism, sir.
that allow a server to indicate any other origin. HTTP header that allows to indicate that server is. So yeah, anyone else? Yes, more better answer for this. Yes. Hello, sir. Yes, go ahead. CORS stands for Cross Origin Resource Sharing. It enables web clients to make HTTP requests to server hosted on different origin. Right. So just let me, आम्हाला माहिती आहे answer माहिती आहे सर्वांना, but it's just that the words बरोबर नाही आहेत. Cross origin is nothing but it is a concept, where you are trying to make a call from one domain to another domain. An example there. For example, you are trying to make a call from google.com to microsoft.com. So in these kind of scenarios, right, all the methods, like post or get is not allowed by default. So CORS helps us to define key, like, post allowed hai ki nahi from that origin, get allowed hai ki nahi. It helps us to define the policies, what can be allowed, from the methods call, which can be allowed from the other domain. थोडंसं ना answer elaborate करा आणि specifically full form सांगत बसू नका. व्हेरी बॅड वे. ते हे काय एक्झाम नाही, एक्झाम मध्ये तुम्ही लिहित असतील पहिलं द फुल फॉर्म ऑफ कॉर्स इज क्रॉस ओरिजिन, त्याला 1 मार्क भेटतं. इकडे काही मार्क भेटत नाही अशा फुल फॉर्म्सला. तुम्हाला फुल फॉर्म नाही आठवलं तर चालेल, बट सिम्पल कॉन्सेप्ट मध्ये यू नीड टू टॉक. आणि सेकंड, थोडंसं ना त्याच्यात आन्सर पण ऍड करा. फॉर एक्झाम्पल इन MVC, when you say that you want to allow CORS in the configuration, in the configure services, we go and we say that allow these methods, right? सर तुम्हाला आठवतं आपण ते CORS मेथड दिलं. तर थोडंसं ना इंटरव्ह्यूला दाखवा की तुम्हाला CORS समजतं पण आणि कुठं कोड लिहायचं हे सुद्धा माहित आहे. रिमेंबर, इंटरव्ह्यू जे असतं ना, इंटरव्ह्यू इज इट्स अ व्हेरी बिग चाणक्य नीती. त्याला एक पूर्ण एक स्ट्रॅटेजी पाहिजे. तर जेव्हा तुम्ही आन्सर करतात, आन्सर छोटं ठेवा आणि दरवेळी हे दाखवा की तुम्ही कोडिंग केलेलं आहे. की कॉन्फिगर सर्व्हिसेस याच्यामध्ये आपण जाऊन लिहितो, राईट? त्या प्रकारे प्लीज ट्राय टू कम्युनिकेट. डोंट कम्युनिकेट फुल फॉर्म्स, डोंट कम्युनिकेट वन लाइनर्स. It's not sending good thing to the interviewer, right? So good that at least answers देतात. Let me see what else we have. Okay. Who is it here? Abhishek. कोणी आन्सर दिला होता? मला वाटतं रोशनने दिला होता, right? Abhishek, are you there? Yes, sir. Hey, let us see. Let's look at a little bit of, I don't know if you guys remember even Versa server. हे वेब एपीआय आणि नॉर्मल कंट्रोलर मध्ये काय फरक आहे अभिषेक? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ नॉर्मल कंट्रोलर आणि वेब एपीआय? लास्ट लेक्चर मध्ये आपण केलं होतं. एक आहे MVC कंट्रोलर आणि एक आहे वेब एपीआय कंट्रोलर. दोघांमध्ये काय फरक आहे? Anyone else here? If Abhishek is not able to, a tough question, yeah, extremely tough actually. So, anyone here? Hello. Yes. Sir, API controller do not return views, but it return data. Who's this? हे कोण आहे? Silence. Okay, Saili, good to see you are here. अरे वाह, अचानक पंचेस दिलास तू. Where were you? Just came in, looks like, right? Okay, good to see that. I'm happy to see your answer. Right. Actually, so एक झालं, ठीक आहे. The normal MVC controller returns view also. आणि हा जो आपला वेब एपीआय आहे, इट रिटर्न्स ओनली डेटा. सो नॉर्मल MVC कंट्रोलर कॅन रिटर्न व्ह्यू अँड रिटर्न डेटा. बट रिमेंबर, आम्ही वेब एपीआय साठी सांगितलं होतं की सर्वात इम्पॉर्टंट आहे वेब एपीआय मध्ये, दे टॉक इन टर्म्स ऑफ रिप्रेझेंटेशन, रेस्ट, राईट? हे म्हणजे क्लायंटनी त्याला रिप्रेझेंटेशन पाठवलं, त्या रिप्रेझेंटेशन त्याचं स्टेट पाठवलं, सर्व्हरनी त्याला परत रिप्रेझेंटेशन दिलं आणि स्टेट दिलं त्याच्यात. तर हे महत्वाचं आहे खूप. MVC मध्ये तसं काही नाही. MVC कंट्रोल मध्ये तुम्ही बस डेटा पाठवा, रिप्रेझेंटेशन नसेल तरी चालेल, रिप्रेझेंटेशन असेल तरी चालेल, राईट? बट वेब एपीआय एकदम क्लिअर करतं की नाही, मला मी फक्त डेटा देणार, मी डेटा घेणार आणि मला रिप्रेझेंटेशन पाहिजे. ओके, तुम्ही हेडर्स मध्ये पाठवा हे ते. तर थोडंसं जेव्हा वेब एपीआयचा आन्सर करताना जर तुम्हाला भारी भरकम वाटत असेल, मला माहिती आहे हा आन्सर भारी भरकम आहे, तर हे जे सायलीने आन्सर दिला तो पण चांगला आहे.
की वेब API only returns pure data आणि MVC returns view plus data. MVC returns view plus data, right? Good, Saili. Let us see some other questions. Okay. One-to-many mapping कसं करायचं? Now all of you four you can answer. Anyone you can answer, right? One-to-many mapping कसं करायचं? EF core मध्ये. One customer multiple addresses. In entity framework कसं करतो आपण? हॅलो, माझा आवाज येतोय SQL सर्वांना? server मध्ये हा, SQL सर्व्हर मध्ये म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क मध्ये आपण करतो, राईट? वन कस्टमर टू मल्टिपल ऍड्रेसेस. एंटिटी फ्रेमवर्क मध्ये, SQL सर्व्हर मध्ये नाही. एंटिटी फ्रेमवर्क मध्ये जेव्हा आपण ऍड हायफन मायग्रेशन रन करतो किंवा अपडेट हायफन डेटाबेस रन करतो, तर वन टू मेनी रिलेशनशिप कसं मॅप केलंय आपण? पाठचे विसरायचे नाही हा बॉस. इट्स व्हेरी डिफिकल्ट. एनीवन एल्स? वरचे पण इफ यू वॉन्ट टू आन्सर नाव. प्रीती, मयुरी, शिवराज, प्लीज. Hello. येस. Hash many and with many methods are काय used for गो एड. सायली काय बोलते? येस. दिस वाज सायली और yeah, Saili, can you come back on that answer? Yes. hello. Yes. The navigation property. Navigation property म्हणजे काय एक्झॅक्टली? आपण कसं केलं होतं वन टू मेनी बॉस? रिमेंबर, हा पेशंट होतं आणि काय केलं इकडे आपण? फक्त पेशंट प्रॉब्लेम केलं, दॅट्स इट. एवढं केल्यानंतर आपोआप वन टू मेनी होतं, राईट? डू यू गाइस रिमेंबर? हे केलं होतं आणि नंतर डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये आपण फक्त मॅपिंग केलं की पेशंट TBL पेशंट संग प्रॉब्लेम. पण बिकॉज वी हॅव डिफाइंड हिअर अ रिलेशनशिप ऑफ वन टू मेनी, या पेशंट मध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत, आपोआप वन टू मेनी रिलेशनशिप येतं, राईट? एव्हरीवन गेटिंग इट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर हा उत्तर का नाही आला मला? हा उत्तर तर खूपच सोपं होतं. आय डोंट नो व्हाय यू गाइस डिड नॉट आन्सर इट. Yes, sir. I was confused. म्हणजे मला वाटलं की DB कॉन्टेस्ट मध्ये मॅपिंग त्या प्रकारे केलं नव्हतं, फक्त पेशंट CS मध्ये केलं होतं. हा, ओके, ठीक आहे. बट हे इम्पॉर्टंट आहे, कारण हे विचारणार की बाबा हे कसं केलं. इकडे फक्त आपण टेबलचं मॅपिंग केलंय आणि इकडून आपण रिलेशनशिप ऑलरेडी दिलेलं आहे, तर आपोआप मॅपिंग झालं ते. ओके ओके, नॉट अ इश्यू. वरचं जावास्क्रिप्ट आठवतं का रे हे सर्व? ठीक आहे, लेट अस सी. क्लोजर्स काय? व्हॉट आर क्लोजर्स? जावास्क्रिप्ट मध्ये क्लोजर्स काय? So those are functions within a functions. By default, all members are private, but if you want to make it public, you have to return. Absolutely. हा कोण आहे? Who is this? This is अभिषेक. गुड. आन्सर बरोबर आहे अभिषेक, काय प्रॉब्लेम नाहीये. पण अजून एक महत्वाचं स्टेटमेंट द्यायला पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, इंटरव्ह्यू खपणार याच्यात. फंक्शन आहे, हे ते आहे, पण एक महत्वाचं स्टेटमेंट आहे त्याच्यात. क्लोजर्स रिमेंबर स्टेट्स. जर तुम्ही बघितलं नॉर्मल फंक्शन मध्ये. Sir, गो अहेड. sir, function inside a function can help us to create a stateful function with the closure, sir. Yes, absolutely, Roshan. That हा जो आहे ना, very good. This is Roshan here, right? Yes. Yeah, this is good. आता actually ना मी थोडंसं Roshan आणि अभिषेकला I will put it here. Good to see that you guys are progressing. I'm very happy to hear that. So here it is.
what Roshan said is absolutely right. हे जेव्हा तुम्ही क्लोजरचं आन्सर देतात ना, इट इज अ फंक्शन इनसाइड अ फंक्शन. ते सर्व बोला काय बोलायचंय, त्याच्यामध्ये रिटर्न आहे, हे टेक्निकल डिटेल झाले. बट एक नॉर्मल फंक्शन आणि क्लोजरमध्ये हे आहे की नॉर्मल फंक्शन जो आहे तो स्टेट सेव्ह करत नाही. कॉल केलं, एक्झिक्यूट झाले व्हेरिएबल्स, बस संपलं त्याचं. इकडं कॉल केल्यावरती आपण त्याचा स्टेट रिटेन करू शकतो. आर वी गेटिंग एव्हरीवन? क्लोजर्स मध्ये आपण स्टेट रिटेन करू शकतो, राईट? आणि बाय युझिंग क्लोजर देन यू कॅन क्रिएट सेल्फ कंटेन फंक्शन, की हा मी फंक्शन कॉल केलं, इकडे मी 1+1 करतोय. लेट अस से यू हॅव ऍड फंक्शन. हा ऍड फंक्शन कॉल केलं 1+1. आता परत ऍड फंक्शन कॉल केलं 2+2. दोन्ही वेगळे आहेत. इकडे 1+1 तुम्हाला आउटपुट देणार, इकडे 2+2 देणार. डिफरंट सेल्फ कंटेन फंक्शन्स है ना. सो दॅट इज कॉल्ड एस अ क्लोजर. व्हेरी गुड. इफी आपण नाही घेतलंय का मला आठवत नाही, बट गुड टू सी दॅट. हॅपी टू सी दॅट आन्सर. थोडा लक्षात ठेवा, हे वॅर कीवर्ड, जावास्क्रिप्ट होस्टिंग, मी आता इकडे आय विल नॉट गो इन टू दिस, राईट? बट आय होप Sir, we was taken, sir. इफ घेतलं होतं, ठीक आहे, राहू दे आता. फॉर नाव let us keep it as it is. Okay, how do you read app settings.json file? Very easy question. Anyone? How do you read app settings.json file? Sir, by dependency injection. So which object do you dependency inject? I configure. Yeah, ठीक है, that I configuration, but that is good. Okay, what is dependency injection? Salah. So it is a concept where a dependent object is inserted by anyone else. The advantage of dependency injection is if anything changes that object, then current class do not have to change. Very good, nice. So no, guys, आता दुसरे पण आहे. If you want to answer, you can always answer. I'm very happy to see today's answers. Yeah, go ahead, Roshan. Go ahead. Sir, dependency injection is a practice of providing dependent object from outside rather than that the class creating using the new keyword. Very good, very good. म्हणजे तुम्हाला लोकांना पण गोली मारायला आली आहे माझ्यासारखं. गुड टू सी दॅट. बघा, इट्स बोथ इम्पॉर्टंट हाऊ यू शुड आन्सर अँड हाऊ यू शुड डू द प्रॅक्टिकल. ठीक आहे. ओके गाईज, आजचा क्लास एवढंच करू. आय एम लिटल बिट एक्सायटेड की तुम्ही लोक आता आन्सर द्यायला चालू केलेत, राईट? आणि प्लीज मला माहित नाही तुमच्याकडे ऍक्सेस आहे की नाही, बट आय वुड सजेस्ट एव्हरीवन जे टीचेबल्स मध्ये, राईट, टीचेबल्स मध्ये रेस्पॉन्ड टीचेबल, हे ऍक्सेस सर्वांना आहे की नाही असेल तर मला सांगा. याच्यामध्ये प्लीज एक तर तुम्ही प्रॅक्टिकल करतायत, राईट? ASP.NET MVC इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, अँग्युलर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, आणि अजून एक इंटरव्ह्यू क्वेश्चन होतं, C# इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. C# कुठे गेलं? हे जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, राईट, आय वॉन्ट दॅट की ह्याचे आन्सर्स, म्हणजे मी तोंडपाठ नाही बोलत आहे, बट यू शुड नो लाईक हाऊ टू आन्सर देम. आता हे सर्व मी नाही घेतलं अजून, हे पण थोडं इम्पॉर्टंट आहे. फायनली आउट कीवर्ड ते करू आपण नंतर. बट लाईक एक्झाम्पल, इफ यू सी अँग्युलर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, राईट? सो लॉट्स ऑफ थिंग्स आर हिअर. लेझी लोडिंग अजून घ्यायचं आपल्याला. HTTP कॉल्स, हाऊ डू यू मेक HTTP कॉल्स, तर याचा आन्सर बोलता यायला पाहिजे. कंपोनंट लाईफ सायकल, जेव्हा अँग्युलरचं कंपोनंट चालतं त्याची एक स्वतःची लाईफ सायकल आहे, तर ते उत्तर द्यायला यायला पाहिजे. तर ना हे जे 3 जे सिरीज आहेत ना, अँग्युलर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ASP.NET इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि C# इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, प्लीज जाऊन बघा. मला वाटतं 3 तास 9 तासच आहे. फक्त आन्सर्स कसे बोलायचे मी तेवढं त्याच्यात दाखवलेलं आहे. डिड एव्हरीवन फॉलो दिस? लेट मी नो. Yes, sir. Yes, sir. एवढं, कारण तुम्हाला आता प्रॅक्टिकल येतं, राईट? तुम्हाला इन्सर्ट करता येतं, पोस्ट करता येतं, पुट करता येतं. दॅट थिंग्स यू आर नोईंग. थोडं आपण JWT टोकन करू, नंतर CV बनवू. पण हे जे आहे ना, कसं उत्तर द्यायचं, हे इज आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर. रिमेंबर, आय ऑलवेज बिलीव्ह की फक्त प्रॅक्टिकल करून चालत नाही. यू हॅव टू नो हाऊ टू स्पीक. आता जसं डिपेंडन्सी इंजेक्शन आहे, दोन्ही उत्तर खूप चांगले आहेत. ऍक्च्युली हा कोणी दिलं होतं दुसरा उत्तर? रोशनचं उत्तर अजून चांगलं आहे ऍक्च्युली. यू गेटिंग इट? दॅट काइंड ऑफ आन्सर्स विल इम्प्रेस देम. आता काय होणार, कोणी सिनियर तुमच्या बोलायला लागला, अरे याला डिपेंडन्सी, त्याला म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्शन पण माहिती आहे, याला आय कॉन्फिगरेशन पण माहिती आहे, याला क्लोजर्स पण माहिती आहे, बोलता येतं, याला 1 to many पण येतं, याला EF एंटिटी फ्रेमवर्क मध्ये कसं इन्सर्ट करायचं येतं. डन, राईट? So that is important, right? Okay, very, very happy to hear that. So please do this.
महेश सर उद्या पण आपण कनेक्ट करू हा. आज मी काय घेतलं नाही लेक्चर्स, मला थोडंसं बघायचं होतं हाऊ दे आर आन्सरिंग अँड आय एम व्हेरी हॅपी विथ द आन्सर्स. उद्या किती वाजता कनेक्ट करू? आज काय करत नाही आपण है ना? ओके, सेम टाइम करू ना सर, सेम टाइम. चला ना या 1 to 2 करू है ना? येस सर. 1 to 1:30. Okay. Very good students. Good answers. Huh? Very good answers. Okay. Chalo. Okay. Thank you. Thanks a lot. Thank you, sir.